खूप आहे. ज्या वेळेला स्वप्नील जोशी सर सांगतात की काय किती सुंदर आहे. आत्ता ना सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आहे आता सध्या आरेवारी बीचला. ट्रिप एक नंबर होती, खरंच एक नंबर होती. एकदम शांतपणे ट्रिप गेली. पण आता एवढंच वाटतंय की दोघं सोबत नाही आता जाताना. तर एवढंच, बाकी एकदम मस्त ट्रिप होती. गुड मॉर्निंग मंडळी. आज तारीख आहे 23/5/2026. आमचा आजचा तिसरा दिवस, म्हणजे आमचा कदाचित हा शेवटचा दिवस आहे. कारण की आता प्लॅनिंग आहे की आम्ही लवकरात लवकर जाऊन आरेवारी बीचला थांबणार आहे. कारण की तिथं आम्हाला सनराईज बघायचा आहे आणि तिथून मग डायरेक्ट आम्ही कोल्हापूरला जाणार. तिथून कोल्हापूर 150 किलोमीटर आहे, आरेवारी बीच आहे 13 किलोमीटर. आणि त्याच्यानंतरनं आरेवारी बीचला थांबणार, सनराईज वगैरे बघणार. 7:30पर्यंत आम्ही तिथं थांबणार आणि तिथून मग जे कोल्हापूरला निघणार. तिथं जाऊन आम्ही ज्योतिबा, माझं जे कुलदैवत आहे, माझ्या आईने सांगितलं आहे मला ते करायचं आहे, त्याच्यामुळे मी ज्योतिबाला जाणार. ज्योतिबाला जाऊन त्याच्यानंतरनं पाया वगैरे पडून तिथनं डायरेक्ट बारामतीला निघणार आहे. हे असं डोक्यात आहे एकदम. तर बघूयात, आज सगळं पूर्ण करायचं आहे. आज सकाळी आम्ही 5 वाजता उठलो, सगळं आवरलं, आंघोळ वगैरे केली, कारण की आम्हाला सनराईज मिस नाही करायचं आहे. आम्ही लवकरात लवकर उठून सगळं फिरून मग जाणार आहे. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. ही अशी सगळी तयारी झालेली आहे, बॅग वगैरे हे सगळं, आणि हे हेल्मेट हे सगळं घेऊन जायचं आहे, गाडीवर बांधायचं आहे. आणि ही आमची रूम होती. रूम खरंच खूप सुंदर होती. मी नंबर दिली ह्या पेईंग गेस्टवाल्यांचा, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर गणपतीपुळ्याला येत असेल. खूप सुंदर आणि खूप बजेटमध्ये रूम आहे. तर आय विल कीप यू पोस्टेड. हे बघा, सकाळचे 6:10 झालेले आहेत आणि आता आम्ही रोडवर आहे. इथं थांबण्याचं कारण असं आहे की इथली मला शाळा दाखवायची होती. शाळा बघा ना कसली भारी आहे, कोकणी स्टाईलमधली एकदम. खूप मस्त आहे. आणि चला, आय विल कीप यू पोस्टेड. आम्ही अशा गाड्या आमच्या इथं पार्क केल्या. इकडून हा जो रोड आहे आरेवारी बीचला जातो, हा गणपतीपुळेमध्ये मंदिराला जातो. तिथं तो जो दिसतोय, वेट, तो जो दिसतोय तो गणपतीपुळ्याचा बीच आहे. आणि हा इथं आम्ही का थांबण्याचं कारण आहे, कारण की इथं ज्या वेळेला आम्ही थांबलो, मागे वळून बघितलं तर इतकं सुंदर असं बीच, इतकं सगळा अख्खा बीचचा नजारा दिसला. तर भारी वाटलं एकदम. मग त्याच्यामुळं आता आम्हाला जायचं आहे, कारण की नजारा लुटला आहे आता आम्ही ऑलमोस्ट. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. नाही जाऊन येऊ ना. आत्ता सध्या सकाळचे 6:30 वाजलेले आहेत जवळपास. येस, 6:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोचलेलो आहे आरेवारी बीचला. आता आरेवारी बीचला आम्ही तिथं खाली जायचं डोक्यात आहे, तिथं जाणार आहे. 5 ते 10 मिनटं फक्त थांबणार आहे आणि तिथनं मग जे आम्ही निघणार आहोत ते डायरेक्ट कोल्हापूरच्या दिशेने. तर असं एकदम डोक्यात आहे. आम्ही बरोबर वेळेमध्ये पोचलेलो आहे इथं. खूपच सुंदर आहे. ज्या वेळेला स्वप्नील जोशी सर सांगतात की काय किती सुंदर आहे, तर त्याचं कारण काय आहे की हे बीच, म्हणजे आरे बीच, वारे बीच हे कदाचित वेगवेगळे असू शकतात. आणि इथं सध्या जर बघितलं, कारण की तिथं आम्ही पाठीमागच्या साईडला बोर्ड बघितलं तर तिथं आरे बीच होता, कदाचित हा वारे बीच असू शकतो, असं आहे. पण खूपच सुंदर आहे यार. म्हणजे ह्याला का, म्हणजे आपला महाराष्ट्रच इतकं सुंदर आहे की महाराष्ट्र बघायलाच आपल्याला अख्खं आयुष्य जातं. चला, आय विल कीप यू पोस्टेड. आत्ता ना सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आहे आता सध्या आरेवारी बीचला.
आपण मगाशी फोटो काढले होते तर तो पॉईंट होता माझ्या पाठीमागचा. आणि आत्ता आपण तिकडून असंच बीचवरून पुलाच्या साईडून बीचवर आलो. इथं थोडा वेळ थांबलो आणि आता इथून आपल्याला निघायचं आहे. थोडा वेळ फक्त मी जस्ट बघण्यासाठी आलो होतो हा बीच. आणि हा बीच खरंच खूप सुंदर आहे, कारण खूप मोठा आणि अनक्राऊडेड बीच आहे. हे सकाळच्या वेळेला वगैरे छान आहे आणि थंड हवा सुटलेली, वातावरण चिकट नाही आहे इथं. त्याच्यामुळे हा बीच स्टे करणं गरजेचं आहे. पण आम्हाला आता स्टे नाही करता येणार, आम्ही फक्त बघणार आहे आणि आता आम्ही फक्त जाणार आहे. तर चला, आता आम्हाला कोल्हापूरला निघायचं आहे आणि लवकरात लवकर निघायचं. आणि आता चला, आय विल कीप यू पोस्टेड. आता झालेलं आहे आमचं आरेवारी बीच बघून. आता आम्ही आमच्या गाड्या काढणार आहे आणि डायरेक्ट आता कोल्हापूर मध्ये एखादा बघण्यासाठी स्पॉट असेल तर थांबणार, नसेल तर डायरेक्ट नॉनस्टॉप कोल्हापूर. बस एवढंच आता सध्या डोक्यात आहे. ज्योतिबाला जायचं. आय विल कीप यू पोस्टेड. आत्ता ना आम्ही कोल्हापूर इथून आमच्यापासून 100 किलोमीटर आहे, दूर आहे कोल्हापूर. आणि इथं आम्ही थांबलो होतो, फोटोशूट केलं, थोडंसं पाणी वगैरे पिलं, कारण की खूप आता डायरेक्ट नॉनस्टॉप आम्हाला 1-2 तासभर रायडिंग करायची आहे. तासभर किंवा दीड तासात आम्ही कोल्हापूरला पोहोचू. आम्ही जोरात जाणार आहोत, कारण की लवकरात लवकर ज्योतिबाच्या मंदिरला लाईन वगैरे आहे का नाही ते बघायचं आहे. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आता ना आम्ही आंबा घाटात आहे. घाट खूप चांगला आहे, सुंदर आहे, मस्त आहे. आणि आत्ताच हा असा दिसतोय तर पावसाळ्यात खूप सुंदर दिसणार याची गॅरंटी आहे मला 100%. आता माकडं वगैरे आहे तिथं भरपूर, जरा थोडेसे गाड्यांवर वगैरे उड्या मारतात आहे, त्याच्यामुळे इथं गाड्या सावकाश चालवणं हाच सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आणि तिथून आम्ही आलो जवळपास. इथून खूप मोठा घाट आहे हा. आता तरी जरा नवीन बनवल्यासारखं वाटतोय, रस्ते वगैरे जरा रुंद केलेले, पण अगोदर कदाचित खूप छोटा असणार आहे हा. आणि तिथं जो दिसतोय तिथं आहे एक ट्रक कोसळलेला आहे. येस, तिथं. आणि त्याला अजून काही कोणी काढलेलं नाही बहुतेक, आणि खूपच भीषण अपघात वगैरे झालेला दिसतोय तिथं. पण ठीक आहे, असू दे. असं आपण पॉझिटिव्ह वेने चाललो आहे, पॉझिटिव्ह वाईबने चाललो आहे. तर चला, आता इथे गाड्या लावलेल्या आहेत आम्ही आता दोघांच्या. आणि आता निघायचं पुढं. आता डायरेक्ट कोल्हापूरला जाऊन थांबणार, काहीतरी जेवण करणार. खूप प्रचंड लागलेली आहे त्याच्यामुळं. आणि येस, तिथनं डायरेक्ट बारामती. मी माझ्या बारामतीला जाणार, कारण की मला सातारा मार्गे जावं लागणार आहे बारामतीला. आणि हा डायरेक्ट सांगली मार्गे टेंभुर्णीला जाणार आहे, कारण की आम्ही तिथून दोघं वेगवेगळे जाणार आहे. पण ठीक आहे, असू द्या. आय विल कीप यू पोस्टेड. दाखवलं 215. मी जर हायवेने गेलो तर जास्त लवकर जाईल. आता सध्या कोल्हापुरात पोचलो आहे, ज्योतिबाच्या डोंगरावर आहे. आणि आता ज्योतिबाचं मंदिर इथून जवळच आहे. आता ज्योतिबाला जायचं आहे पाया पडायला मस्तपैकी, लवकरात लवकर आठवून. फक्त लवकरात लवकर दर्शन व्हायला हवं, म्हणजे आम्हाला बारामतीला 5-6 वाजेपर्यंत तरी पोचता येईल ॲटलिस्ट. चला, आय विल कीप यू पोस्टेड. इथंच पाया पडतोय बाहेर. ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी थांबलो होतो. लाईनमध्ये जर थांबलो तर कमीत कमी 2 तास जातील. मला लाईनमध्ये थांबायचं नाही, त्याच्यामुळे इथूनच पाया पडलो. आणि आता इथून निघायचं आहे डायरेक्ट बाहेर. पहिल्यांदा जेवणार आहे कुठंतरी चांगल्या ठिकाणी, आणि तिथून जे डायरेक्ट नॉनस्टॉप बारामतीला जायचं आहे. कमीत कमी मला आहे 225 किलोमीटर मला बारामतीला जायचं इथून. आणि ह्याला 250 किलोमीटर बारामतीला टेंभुर्णीला जायला लागणार. त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर निघावं लागेल. त्यावेळेला आम्ही कुठंतरी 5-6 वाजेपर्यंत बारामतीला पोहोचू. तर त्याला आय विल कीप यू पोस्टेड. दर्शन झालं
आता गाडी आटपली, आता डायरेक्ट जायचं जेवायचं कुठंतरी आणि मग डायरेक्ट मी बारामतीला आणि तो टेंभुर्णीला. आय विल कीप यू पोस्टेड. नमस्कार मंडळी, आत्ता सध्या वाजलेले आहेत 12:30 आणि आता आम्ही कोल्हापूरपासून एक साधारण 8-9 किलोमीटर लांब आहोत आणि इथे एक भोसलेवाडा म्हणून हॉटेल आहे. आता आम्ही दोघं इथं सोबत जेवायला बसणार आहे. जेवणामध्ये नॉनव्हेज मागवलेले, मस्तपैकी जेवण करणार आहे. आता विषय असा आहे की इथून विक्रम सांगली मार्गे टेंभुर्णीला जाणार आहे आणि मी इथून साताराच्या शेजारून बारामतीला जाणार आहे. मला इथून बारामती पडतंय जवळपास 200 किलोमीटर आणि विक्रमला तिकडून टेंभुर्णी पडतंय जवळपास 250 किलोमीटर आणि तो जर बारामतीवरनं आला तर त्याला ते खूप लांब पडतंय. तर आता विषय असा झालेला आहे, तो वेगळा होणार आहे, मी वेगळा होणार आहे. मला 200 किलोमीटर एकट्याला जायचं, त्याला 250 किलोमीटर एकट्याला जायचंय. अशा रीतीने आमची ट्रिप खूप यशस्वी झालेली आहे ही आत्ताची. सगळ्यात भारी कोकण राईड, एकदम सगळं बघून झालं, शांततेत व्यवस्थित आम्हाला मनासारखं राईड करता आलं, राहता आलं, खाता आलं, जेवता आलं आणि एकमेकांसोबत आमचे विचार विनिमय पण चांगले झाले. आम्हाला स्टे खूप सुंदर भेटले, सगळ्या गोष्टी एकदम मस्त भेटल्या. तर अशा रीतीने आपण विक्रमला पण विचारू की त्याची ट्रिप कशी काय झाली आपल्यासोबत, कारण की त्याची आपल्यासोबत पहिलीच ट्रिप होती. तर काय वेगळं सांगायची मला वाटत नाही काय गरज आहे. ट्रिप एकदम मस्त होती, खरंच होती. आणि आपली दुसरी ट्रिप पण लवकरच होईल. भंडारदरा आय थिंक तिकडेच होईल, कारण पावसाळ्यात एक नंबर व्यवस्था तिकडे. आणि ही सुद्धा ट्रिप एक नंबर होती, खरंच एक नंबर होती. एकदम शांतपणे ट्रिप गेली. पण आता एवढंच वाटतंय की दोघं सोबत नाही आता जाताना, तर एवढंच. बाकी एकदम मस्त ट्रिप होती. ओके, तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आता जवळपास व्लॉग संपवायची वेळ आलेली आहे, पण व्लॉग मी अशा पद्धतीने नाही संपवणार, काहीतरी वेगळ्या पद्धतीने संपवणार. तर स्टे ट्यून, आय विल कीप यू पोस्टेड. काही पण म्हणा, पण प्रत्येक ट्रिपच्या शेवटी काही ना काही गोष्टींचं दुःख जरूर होत असतं. आपली ट्रिप इथं संपत होती, परंतु ट्रिपच्या आठवणी आपल्या डोक्यामध्ये तशाच होत्या, मनामध्ये तशाच होत्या. आपली कपडे भलेही ह्या ट्रिपमध्ये माळालेली असतील, परंतु आठवणींना उजाळा हा खूप मोठा आहे. खऱ्या अर्थानं मी ह्या ट्रिपमध्ये खूप जगलेलो आहे, शिकलेलो आहे आणि माझी मैत्री देखील पक्की झालेली आहे. त्यामुळं प्रत्येकाने घराबाहेर पडून आयुष्य जगणं हे खूप गरजेचं असतं. आला, जगला, मेला फरक पडत नाही. त्याच्यामुळं आलाय तर काहीतरी करूनच जायचं, स्वतःसोबत काहीतरी आठवणी घेऊनच जायच्या. त्या हिशोबाने बाहेर पडा आणि आयुष्य जगा. टिल देन, पीस. बघत राहा PRJ व्लॉग्स अँड आय विल कीप यू पोस्टेड.